Hello everyone, welcome back to the new episode on the channel अनघा's Daily Nest. आणि कसे आहात तुम्ही सगळेजण? खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असलं पाहिजे. तर मंडळी, करूयात आजच्या ह्या व्हिडिओची, आजच्या ह्या दिवसाची सुरुवात तुमच्यासारख्या सगळ्या अशा मस्त मंडळींसोबत, सुंदर अशा सोबतीने. आणि बघूयात आजच्या ह्या पूर्ण दिवसामध्ये काय काय होतं आहे. सो स्टे ट्यून विथ द व्लॉग. अजिबात मध्ये स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघा. आणि असंच छान छान डेली रुटीन मी माझं तुमच्यासोबत शेअर करेन. सो आता जसं तुम्हाला म्हणाले की गुड मॉर्निंग, तर गुड मॉर्निंग म्हटलं तर आज आहे संडे आणि आता मी चाललेली आहे परीला स्केटिंगला घेऊन. सो आजचा तिचा दुसरा दिवस आहे. सो आजच्या दिवसामध्ये ती काय करते आहे हे सुद्धा आपल्याला कळेलच. सो तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तिथे छान छान अशा गमती जमती तुम्हाला बघायला मिळतीलच. सो चला. तर जस्ट परीचं स्केटिंग झालेलं आहे आणि आपण आता थोडंसं स्नॅक्स करूया. सो म्हणून आलेलो आहोत तिथे फूड कोर्टमध्ये. सो परी, कसा होता आजचा दिवस? छान होता का? नव्हता का? नव्हता हे तुम्हाला नंतर कळेलच. तर सांगण्यामागचा उद्देश, आज परीने स्केटिंगमध्ये वॉक केलेला आहे ना परी, आणि परीला असं फील झालं आहे की आता मला स्केटिंग येतं. हो ना, मज्जा आली. हां, तर चला आता आपण नाश्ता करून घेऊया. इथून पाठीमागूनच आपण घेतो आहे आता मुंबई कट्टामधून. सो मी भेळपुरी ऑर्डर केला आहे, परीसाठी मॅगी आणि वैभवसाठी दही पुरी चाट असं. सो असं घेतो आहे आपण सगळं काही. तर आता ते करूयात आणि मग घरी जाऊयात. ओके, मध्ये काय करायचं आहे? नाकावरच्या डागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. आता बघा परी हसते का? ती बघा हसते, ती बघा आतमध्ये दिसते हसते. ही बघा, ही बघा, ही बघा, हसली 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 नाही हसली. बापरे, फोटो कसं होतं? स्कूबी झुबी. आता आम्ही आलो थर्ड फ्लोअर.
कसं होतं आईस्क्रीम? चला मग जायचं का घरी? आता नाही. अशा कपड्यांवर स्कूबीवर जाणार आहे का? अशा अवतारात? आता आम्ही आलेलो आहोत मॅक्समध्ये. परीला थोडेसे लेगिन्स आणि टी शर्ट घ्यायचे होते. परी आता नाही घ्यायचं आहे ते, ठेवून दे, लवकर ठेव, नंतर घेऊ. ही मुलगी आहे ना, ही मुलगी छोटीशी, हिला फक्त आणि फक्त ॲडव्हेंचरस करायला आवडतं. चल लवकर वर ये. काय टी शर्टचा अवतार केलायस? बघ झालं का बाबांचं? वैभवी ते स्वतःला रिलॅक्स करतोय. काय आहे हे? मी आहे. आणि हे काय आहेत? डोळे माझे, नाक आणि तोंड, आणि माझा चेहरा असा कलरफुल आहे. बापरे. पिंपल्स, पुळ्या नाही, त्याला पिंपल्स म्हणतात. अच्छा, हे पिंपल्स आहेत की डोळे? आणि हे ड्राय स्किन का? ते कलरफुल ड्राय स्किन आणि ते व्हाईट व्हाईट दिसतंय डॉट डॉट. ते पिंपल्स. अच्छा, व्हेरी नाईस. व्हॉट अ क्रिएटिव्हिटी. वेल डन. तर फायनलीच म्हणेन, एवढ्या उन्हातून घरी आलेलो आहोत आणि अशा शांत सावलीमध्ये बसल्यावर खूप छान वाटतं. मस्त असा AC सुद्धा लावला आहे आणि त्याच्याच बाजूला मी बसलेली आहे. एवढं गरम होतं आहे. सो मगाशी तुम्ही बघितलं की वैभवने त्याचं बॉडी पूर्ण असं रिलॅक्स करून घेतलं. सो तेवढ्या टाईममध्ये आम्ही मार्केट 99मध्ये गेलेलो आणि तिथून मी परीला एक स्टोरी बुक आणलेलं आणि एक असं कॅनव्हास पेंटिंग आणलेलं. सो ते तिला करायला द्यायचं आहे, एक ॲक्टिव्हिटी. आणि त्याचबरोबर येताना आम्ही कलिंगडसुद्धा आणलेलं आहे. सो आता ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे थंड करण्यासाठी. सो ते करायचं आहे. सो इथे मी परीला दाखवत नाही आहे कारण का आता गरमी आहे ना, सो ती एकदम अशी रिलॅक्स बसली आहे. सो म्हणून तिला नाही घेते. सो हे एक बुक आणलेलं आहे, मॉरल स्टोरीज, नेवर गिव्ह अप स्टोरीजचं. सो हे तिला रीड करायला द्यायचं आहे प्रॅक्टिस म्हणून, आणि थोडंसं तिचं रीडिंगची प्रॅक्टिससुद्धा होईल. आणि हे असं काही कॅनव्हाससारखं आणलेलं आहे. सो हे तिला पेंट करायचं आहे, पण हे आत्ता नाही देणार आहे मी, कारण मला थोडंसं घर आवरायचं आहे. सो तिला म्हटलं थोडं सगळं व्यवस्थित सेटल झालं की आपण दोघी बसून हे छान पद्धतीने कलर करूया. सो हे ज्या दिवशी कलर होईल त्या दिवशी तुम्हाला कळेलच. सो तोपर्यंत स्टे ट्यून. सो आता त्यांना मस्त असं कलिंगड खायला देते आणि थोडा वेळ मी पडणार आहे, अर्धा तास. मग भेटूयात आपण संध्याकाळी. तोपर्यंत बाय. से बाय. से बाय. असं काही मी कलिंगड ठेवलं होतं. सो आता ते मी देते आहे. सो आता आपण कलिंगड टेस्ट करून बघूयात गोड आहे का. ओके. सो असं लाल लाल आहे एकदम कलिंगड. कमी गोड आहे पण फ्रेश एकदम छान आहे. आणि किती लाल लाल येते. चला भेटूयात नंतर. तर आता आपण थोडंसं बाहेर जाऊयात. बाहेरची कामं आहेत ती करूयात. 2-3 कामं लाईनअप आहेत, सो ती करूयात आणि मग आपण घरी येऊयात. सो मग डे एंड होऊन जाईल.
आणि मग भेटूयात आपण. सो चला बाहेरची कामं करायला, आणि काय काय कामं आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसतीलच. तर इथे वैभवचं पॅन्ट अल्टरेशनसाठी दिलेलं जीन्सची, जी आम्ही त्या दिवशी घेतलेली. सो आता ती रिटर्न घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, आणि इथे तो आता रिटर्न घेत आहे. मी बाहेरच उभी आहे, परी त्याच्यासोबत गेली आहे आतमध्ये आणि हाय करतीये. हाय. स्पीड कसं आहे चांगलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत मॅकडॉनल्ड्समध्ये. काहीतरी लाईट खाऊयात आणि मग घरी जाऊयात, कारण आता घरी जाईपर्यंत थोडासा लेट होईल, म्हणूनच बाहेर काहीतरी खाणं होत आहे. सो मग ते खाऊन आपण घरी जाणार आहोत, आणि त्याच्या अगोदर खूप सारी कामं चाललेली आहेत. सो ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेलच. जसं की वैभवचं अल्टरेशन आपण कलेक्ट केलं, त्याच्यानंतर मग आपण मोबाईलचे चार्जर्स आणि मोबाईलचे अदर्स जे काही ॲसेसरीज होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. सो ते सगळं तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. त्याच्यानंतर आम्ही फुल मार्केटमधून फुलं घेतली, कारण का आईला हवी होती. आईच्या मठामध्ये पूजा करायची असते तिला, म्हणून. तर आईचं जे फुलवाले आहेत ते आता गावाला गेलेले आहेत काही दिवसांकरता. सो मग आई स्वतः फुलं अरेंज करते. सो मग तिला हेल्प म्हणून तिला फुलं घेऊन दिलेली. मग तिला ते दिले, फुलं हँडओव्हर केले, त्याच्यात थोड्या गप्पा मारल्या, आणि मग आम्ही निघाल्यानंतर आम्ही माझ्यासाठी एक मला साधी चप्पल घ्यायची होती. सो ती घेतलेली आहे, आणि मग आता फायनली आम्ही आमच्याच इकडच्या मॅकडॉनल्ड्समध्ये आलेला आहे. परी पाठीमागे खेळत आहे, आणि मग आता थोडंसं लाईट काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊन थोडंसं घरचं आवरायचं आहे. सो मग घरी गेल्यावर तुम्हाला भेटते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा की काय काय वस्तू आपण बाहेरून घेतलेल्या आहेत, आणि त्या कशा पद्धतीने आपल्याला कॉस्ट वाईज पडलेल्या आहेत. त्या तुम्हाला आवडल्या का? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन्स. असं सगळं काही असेल सो आपण घरी गेल्यावरच भेटूयात. चला, आपला ऑर्डर नंबर आहे 59, आणि लवकरच आपलं मील आपल्या टेबलवर येऊन जाईल. चप्पल आणली का? काय नाही, पाणी होतं. तर आता आपण घरी निघूयात, आणि घरी गेल्यावर भेटूयात. मस्त असं आमचं पोट भरलेलं आहे, आणि ह्या पाठीमागच्याच मॅकडॉनल्ड्समध्ये आम्ही गेलो होतो. ओके, तुझं पोट भरलं आहे का? सो चला. तर अशी काही मी ही फ्लॅट चप्पल घेतलेली आहे, जी आहे स्ट्रीट शॉपिंगमधून. सो अशी मला एक हवी होती रेग्युलर यूजसाठी. सो मी घेतलेली आहे रँडमली, आणि असं कॉपर कलरचं त्याच्यावर असं लेदर आहे. सो घेतलेली आहे ही चप्पल मी. 250 बोलला होता, सो 200ला घेतलेली आहे.
आणि त्याचबरोबर आम्ही वैभवच्या मोबाईलला स्क्रॅच कार्ड लावलं. चांगलं लावलं ना त्याने, थोडंसं HD काहीतरी प्रो लावलं ह्यावेळेस ना, मॅट आहे. आणि त्याचबरोबर मला एक हेडफोन घ्यायचा होता, सो तो घेतला, जो आपला नॉर्मल असायचा वायरवाला. सो तसा मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता, माझ्याकडे आहे ब्ल्यूटूथवाला, पण तरीसुद्धा मला तो हवा होता, सो मग तो घेतला. आणि त्याचबरोबर एक मोबाईलचं कवर घेतलं, सो ते तुम्हाला कधी ना कधी दिसेलच, पिंक कलरचं. सो असं सगळं घेतलं. आणि मग आम्ही आईशी थोडंसं गाठभेट घातली आणि मग तिला खालीच भेटलो. आणि मग थोडंसं बाहेर खाऊन आम्ही घरी आलेलो आहोत. सो घरी आल्यानंतर आता असा काही आजचा दिवस गेलेला आहे. सो थोडंसं आता घरी आल्यानंतर घरची कामं, थोडेसे भांडे आहेत, सो ते क्लीन करायचे आहेत. सो ते अगदी सगळं नाही दाखवणार, कारण का आता एंड करून टाकते व्लॉग, म्हणजे तो एडिटिंगला मला लावता येईल. आणि आता भांडे वॉश करून घेते, थोडासा झाडू वगैरे मारते, क्लीन करते घर. आणि मग उद्या तुम्हाला भेटते सकाळी आपल्या डेली रुटीनसोबत. आणि इथे आहे माझी ही गोंडुली परी. सो हिचा दिवससुद्धा आज खूप छान गेलेला आहे. आज काहीतरी नवीन शिकली आहे स्केटिंगमध्ये, म्हणजे वॉक करायला, जसं मी तुम्हाला मगाशी पण आय थिंक सांगितलं. सो आज तिला इंडिपेंडेंटली स्टँड राहणं तर कालच शिकवलेलं, पण त्याचबरोबर मूव्स कशा करायच्या, सो असं V शेपमध्ये ते पाय कसे टाकायचे हे शिकवलं, थोडंसं चालायला दिलं. आता उद्या माझ्या मते फुल फ्लेश त्यांना थोडंसं लांब असं चालायला देतील. सो बघू, ते सुद्धा व्हिडिओ आपण क्लिक करण्याचा नक्की प्रयत्न करू. ॲक्च्युली आम्ही काय होतं ना, तिथे जातो पण मुलांचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं साईडला जाऊ नये म्हणून पॅरेंट्सला तिथे अलाउड नाही करत. तरीसुद्धा जसं जमेल तसं एक शॉर्ट म्हणून मी तिचे व्हिडिओ क्लिक करते. अगदी त्याच्यामध्ये काही नाही आहेत, कारण का माझ्याकडे अँड्रॉईड फोन आहे आणि अँड्रॉईड फोनमधून मी व्हिडिओ क्लिक करते, त्यामुळे तेवढी क्लिअरिटी नाही मिळत. जर मी झूम केलं तर ते फाटतात व्हिडिओ, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते एक आठवण म्हणून राहण्यासाठी. सो आपण लवकरच चांगल्या क्वालिटीचा फोनसुद्धा घेऊयात. आणि त्याच्यासाठी तुम्ही छान छान माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे आता, आणि तोच मोटो आहे माझा प्रत्येक दिवशी व्लॉग काढण्याचा. सो असं सगळं काही ॲज अ होम मेकर म्हणून मी माझं डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत जाईल, आणि ते तुम्हाला आवडेल. तुमचे सजेशन्स, तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्या व्लॉग्स थ्रू, काय ऐकायला आवडेल, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो त्याला धरून आपण कॉन्टेंट क्रिएट करू शकतो. आणि असं काही आजचा दिवस मस्त असा गेलेला आहे. वैभवची तब्येत थोडीशी डाऊन आहे, सो मग त्याचं थोडंसं आहे, तरीसुद्धा असल्याने आमच्याबरोबर खूप सारा टाईम स्पेंड केला. काल केला, बाहेरची सगळी कामं केली, कारण आधी वैभवचं सॅटर्डे संडे वर्किंग नसायचं, त्यामुळे आमच्याकडे 2 दिवस असायचे. पण हल्ली वैभवला सॅटर्डेसुद्धा वर्किंग आहे, त्यामुळे बट ऑबियस आहे त्याचं थकणं होतं. आणि मग संडेला सुद्धा आम्ही अगदी खूप उशिरा बाहेर पडतो, पण असं सगळं आहे तरीसुद्धा तो छान कॉपरेट करतो आम्हाला. सो आता त्याच्याबरोबरच जाऊन सगळी कामं करून आलेली आहे. सो मग असं सगळं करून आजचा दिवस आपण इथेच एंड करूयात. आजच्या दिवसामध्ये ॲज सच असं काही नाही झालं आहे, कारण का सध्याचे 3-4 दिवस खूप आळसामध्ये गेलेले आहे. असं वाटतं काहीच करू नये, आणि गरम प्रचंड होतं आहे. AC लावूनसुद्धा फ्रेश वाटत नाही आहे. सतत पाणी प्यावंसं वाटतं आहे, सतत सरबत प्यावेसे वाटत आहेत. भले लिंबू सरबत असलं तरीसुद्धा, पण मग असं वाटतं सतत काहीतरी थंड खावं. आणि खूप एनर्जी डाऊन होती आहे. घरात बसलं तरीसुद्धा, बाहेर गेलं तर प्रश्नच नाही, विचारायलाच नको एवढं गरम होतं आहे. सो असं सगळं काही आहे. चला तर मग तुम्हाला माझा आजचा दिवस कसा वाटला, लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. या पूर्ण व्लॉगमधलं तुम्हाला काय बघायला आवडलं, तुम्हाला ह्याच्या पुढे काय बघायला आवडेल, हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आणि भेटूयात उद्या म्हणजेच नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग, की एवढा वेळ देऊन तुम्ही माझा हा व्लॉग बघितला, त्याच्यासाठी मनापासून आभार. आणि लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे अशी प्रे करा. चला तर मग, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.